नाशिक शहर सध्या डेंग्यूच्या प्रकोपानं ग्रस्त आहे। नाशिक शहरात 1 जानेवारीपासून आतापर्यंतच्या कालावधीत 1481 रुग्णांचे रक्त नमुने तपासण्यात आलेत। त्यातल्या 579 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय। मे महिन्यापासून शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत भर पडतीये। ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 350 रक्तनमुन्यांची तपासणी केली असता 38 रुग्णांना लागण झाली आहे। एप्रिल ते जून अखेरचे डेंग्यूचे रुग्ण होते त्याच्यापेक्षा दुपटीनं वाढ सध्या होत आहे। या रुग्णालयामध्ये जवळपास दर मासाधारण 12 ते 15 रुग्ण ॲडमिट व्हायचे, त्याच्याऐवजी आता पाहिलं तसं 30-35 रुग्ण महिन्याला ॲडमिट होत आहेत। ग्रामीण भागात चांदवडमध्ये 3 जणांचा डेंग्यूने मृत्यू झालाय। विभागात दररोज रुग्णांची संख्या वाढत असल्यानं हिवताप अधिकारी दररोज महानगरपालिकेच्या कामांचा आढावा घेत आहेत। कर्मचारी कमी असल्यानं सर्वेक्षण करणं, आळ्या शोधणं शक्य होत नाहीये। पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात आहे, नाशिक फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे, त्याच्यामुळे आपल्याला जी काय त्यांची यंत्रणा मी बघितली ती यंत्रणा खूप कमी आहे। मग त्यांना मी रिक्वेस्ट केली की सर या यंत्रणेमध्ये आपल्याला एवढं काम करता येणार नाही, आपल्याला अजून जास्त लोक लागतील, तुम्ही हायर करा लागलं तर भाडे तत्वावर घ्या किंवा काही करा, परंतु लोक आपल्याला जास्त लागतील। नाशिक शहरात गेल्या वर्षीपेक्षा डेंग्यूच्या संख्येत कैक पटीनं वाढ झाली आहे। मृत्यू वाढत आहे। परिस्थिती अनियंत्रित होत असताना पुन्हा पावसानं जोर धरलाय। अशातच हा प्रकोप रोखण्याकरता आरोग्य विभागाची कसोटी लागणार आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।